विद्यार्थी मित्रांनो, मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, सुलभ भारती मराठी इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकातील जो अ, शब्दकोश हा 12वा पाठ, हा स्थूल वाचनपर पाठ या पाठावरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, सुरुवातीला या ठिकाणी पहिला प्रश्न आहे. नम्रता, अंबर, आलोक, वरद, वनिता, समीर, शर्वरी, शेखर, समीरा, मानसी, माधवी हे शब्द आकार विल्हेप्रमाणे लावा. तर बघा, जशा प्रकारे आपण इंग्रजी डिक्शनरी बघतो, या इंग्रजी डिक्शनरीमधून आपल्याला एखादा शब्द शोधायचा असतो, तर त्याप्रमाणे आकार विल्हे म्हणजे काय है ना, तर त्याप्रमाणे आपण काय ABCDEFG है ना, हे जी असे अनुक्रमे जे शब्द येतात, तसेच आपल्याला मराठी शब्दकोशामध्ये है ना, जर आपल्याला एखादा शब्द शोधायचा असेल, तर मराठीमधले जे बाराखडी आहेत है ना, तर त्या बाराखडीमधील आकारविल्ल्याप्रमाणे जसं अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, आई किंवा क, ख, ग, घ, घ अशा प्रकारे आपण ते शब्द शोधायचे असतात. मग आता या ठिकाणी हा जो शब्दगट दिलेला आहे, तर हा शब्दगट आपल्याला त्याच आकारविल्ल्याप्रमाणे लावायचा आहे. मग सुरुवातीला बघा, आ, न, म, म है ना. मग दोन एकसारखे जर शब्द आले, तर बघा ह्या न च्या अगोदर ध येत आहे. माधवी, मान, मानसी, वनिता, वरद, शर्वरी, शेखर, समीरा आणि समीर. म्हणजे अशा प्रकारे आपण आपल्याला एखादा शब्दगट दिल्यानंतर आपण त्या शब्दगटामधील शब्द अशा प्रकारे आकारविल्ल्याप्रमाणे लावायचे. आता मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे. तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल, तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल ते सोदाहरण सांगा. सोदाहरण म्हणजे उदाहरणासहित सांगा. मग आत्ताच मी तुम्हाला स्पष्टीकरण केल्याप्रमाणे आकारविल्हे म्हणजे बघा, या अक्षरापासून लावलेला क्रम होय. उदाहरणार्थ, झुळूक हा शब्द दामोदर कारे यांच्या कवितेतील शब्द शोधायचा असेल, तर शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून मूळचा शब्द शोधू. बघा, हा झुळूक या शब्दाला कुठला प्रत्यय लागलाय? उकार लागलेला आहे. मूळ शब्द काय आहे? झ. ठीक आहे. मग क्रियापदाचा मूळ धातू कोणता पाहू. च, छ, ज, झ या क्रमाने झ ने सुरू होणारे शब्द काढून झच्या बाराखडीमध्ये झ, झा, झी, जी, जू पर्यंत येऊन शब्दातील दुसरे अक्षर बरं का, ळ म्हणजे आकारविल्ल्यानुसार झुळूक त्यामध्ये ळ आहे, तर ते अशा प्रकारे आकारविल्ल्यानुसार पाहायचं. अशा तऱ्हेने सरावाने आपल्याला शब्द पाहणे सोपं होईल. पुढचा आहे शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दात लिहा. बघा, 8वीला म्हणजे 8व्या इयत्तेमध्ये आपल्याला शब्दकोश स्थूल वाचन आहे है ना. त्यानंतर 9वी वर्गामध्ये है ना, 9वीसाठी तर त्या ठिकाणी विश्वकोश स्थूल वाचन आहे आणि 10वीला आपल्याला उत्पत्तिकोश नावाचं स्थूल वाचन आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप अशा प्रकारे आपल्याला, त्यामुळं शब्दकोश कशाला म्हणतात किंवा शब्दकोश काय आहे, कसे आहे, हे आपल्याला समजल्यानंतर आपल्याला उत्पत्तिकोश आणि विश्वकोश समजून जातील. आता पुढचा प्रश्न तिसरा जो आहे, शब्दकोशाचा तुम्हाला कळालेला उपयोग शब्दात सांगा. बघा, शब्दकोशात आपण नवीन शब्दांचे अर्थ पाहू शकतो. त्यात प्रमाण उच्चार असतात, तेही आपणास कळतात. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात. संदर्भानुसार कोणता अर्थ घेणं उचित आहे ते कळू शकतं. काही शब्दांचे अर्थ लिहून ही संकल्पना स्पष्ट होत नाही. त्याकरिता अर्थाचे स्पष्टीकरण करणारी चित्रेही दिलेली असतात. त्यावरून त्या शब्दाचा अर्थ कळतो. अशा प्रकारे शब्दकोश समर्पक अर्थ सांगतात. पुढचा प्रश्न बघा, शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा. परिच्छेद म्हणजे पॅरेग्राफ तयार करा. बघा या ठिकाणी आता पहिला प्रश्न दिलेला आहे, शब्दकोशाचा उपयोग. तर शब्दकोशाचा उपयोग आपण शब्दाचे नवीन अर्थ पाहू शकतो. त्यात प्रमाण उच्चार असतात, तेही आपणास कळतात. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात.
संदर्भानुसार कोणता अर्थ घेणं उचित आहे ते कळू शकतं. काही शब्दांचे अर्थ लिहून संकल्पना स्पष्ट होत नाही, त्याकरिता अर्थाचे स्पष्टीकरण करणारी चित्रेही त्या ठिकाणी दिलेली असतात. त्यावरून त्या शब्दाचा अर्थ कळतो. अशा प्रकारे शब्दकोश समर्पक असे अर्थ सांगतात. आता आहे शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे. भाषिक समृद्धीसाठी म्हणजे आपली भाषा समृद्ध होण्यासाठी, आपली भाषा प्रगल्भ होण्यासाठी, आपलं भाषिक ज्ञान वाढण्यासाठी आपल्याला प्रत्येक शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घ्यावा लागतो. त्यासाठी शब्दकोश पाहणे गरजेचे असते. प्रत्येक शब्दाचा अर्थ कळणे, त्या अर्थाच्या छटा समजणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. शब्दकोश म्हणजे काय हे कळण्यासाठी तो प्रत्यक्ष पाहणे, शब्दकोश हाताळता येणे शब्द आवश्यक आहे. शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात घेणे हे शब्दकोश पाहण्याचं उद्दिष्ट आहे. तर मित्रांनो, हे झाले स्वाध्यायामधील या शब्दकोश पर स्थूल वाचनामधील हे प्रश्न. आता आपण याच पाठावरती अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या ठिकाणी खाली पाहूया. तर शाळेत येताना दोन मित्रांमधील शब्दकोशासंबंधीचा संवाद लिहायचा आहे. बघा, दोन मित्र शाळेत येत आहेत आणि ते शब्दकोशाबाबत त्या ठिकाणी संवाद साधत आहेत. बघा, पहिला मित्र आहे, त्याचं नाव आहे विनय. तो विशालला बोलतोय, अरे विशाल, गुण या शब्दाचा अर्थ तुला माहित आहे का? विशाल म्हणतो, हो. अरे, परीक्षेत आपणास गुण मिळतात ना. मग विनय म्हणतो, तू शब्दकोशात याचा अर्थ पहा. शब्द एक पण अर्थ अनेक असतात. विशाल म्हणतो, खरंच रे, है ना, है ना, खरंच रे. आई नेहमी म्हणते दुसऱ्याचे चांगले गुण घे. बघा, आता आपण या ठिकाणी पहिला गुण या शब्दाचा अर्थ काय पाहिला? परीक्षेत आपल्याला मिळालेले मार्क्स. आता बघा, या ठिकाणी गुण घे. मग होय, संदर्भानुसार अर्थ बदलतात, म्हणून शब्दकोश हाताळण्याची सवय असावी, मग आपल्याला अडचण येत नाही. विशाल म्हणतो, चल आपण असे नवीन शब्द व त्याचे विविध अर्थ समजून घेऊया. विनय म्हणतो, मी तर म्हणतो आपण शब्द बँकच तयार करू, तुला काय वाटतं? विशाल त्याला दुजोरा देतो आणि म्हणतो, हो, नक्कीच. तर मित्रांनो, अशा प्रकारे बघा, शब्दकोश या स्थूल वाचनामध्ये थोडक्यात परिचय सांगायचं झालं तर दैनंदिन जीवनात आपण अनेक शब्द वापरतो, पण प्रसंगानुरूप त्याचे अर्थ विविध असतात. ते समजून घेणं आवश्यक असतं. त्याकरिता शब्दकोश अत्यंत उपयोगी पडतो. हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात त्याचे मार्गदर्शन या पाठातून आपल्याला मिळतं. तर मित्रांनो, या पाठामध्ये आलेले शब्द, त्या शब्दांचे अर्थ बघा. आता या ठिकाणी दिन शब्द, दिन या शब्दाला पहिली वेलांटी आहे, त्याचा अर्थ होतो दिवस. आणि दिन हा शब्द दुसरी वेलांटी आहे, त्याचा अर्थ होतो गरीब. तर अशाच प्रकारचे हे शब्द या ठिकाणी त्यांचे अर्थ त्याला इंग्रजीमध्ये सुद्धा काय म्हणतात हे या ठिकाणी आपण दिलेलं आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या मित्रांकडं शेअर करा. धन्यवाद.